सीजेपीचं अभिजित दिपके यांच्याकडून आज स्कूल ठीक करो या अभियानाची सुरुवात करण्यात आली. देशभरात शासनाच्या शाळांची दुरावस्था झाली असं या कॅम्पेनिंगच्या माध्यमातून शाळेची झालेली दुरावस्था दाखवत आहेत. याचबरोबर आज हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. पिंपळदरीत लोकवर्गणीतून अत्यंत हायटेक पद्धतीची शाळा उभारली. नागरिकांनी घामाचा पैसा एकत्र करून लोकवर्गणीतून ही शाळा अद्ययावत केली. ही शाळा देशपातळीवर रोल मॉडेल म्हणून दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी यावेळी दिलेली आहे. तर अभिजित दिपके सोबत बातचीत केली आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. शाळा दुरुस्ती अभियान सुरू केलेलं आहे. सकाळी संतोषपिंपरी गावातून शाळा दुरुस्ती अभियान सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्यात. अनेक शाळांची धक्कादायक माहिती समोर आली की ज्या अनेक शाळांना खिडक्या काचांनी फुटलेल्या समोर आल्या आहेत. मात्र आता अभिजित दिपके यांनी एक अशी शाळा बघितली, स्मार्ट शाळा. बघताय की ही डिजिटल स्मार्ट शाळा या ठिकाणी अभिजित दिपके यांनी भेट दिलेली आहे. संपूर्ण शाळा ही गाव वर्गणीतून या ठिकाणी उभारण्यात आलेली स्मार्ट शाळा. आणि आता थेट आपल्या अभिजित दिपके आपण त्याच्याकडून जाणून घ्यात. मला सांगा, आपण अनेक शाळा बघितल्या, मात्र ही स्मार्ट शाळा ग्रामीण भागातील शाळा आहे, काय सांगा? मला तर सगळ्यात जास्त आश्चर्य आणि आनंद या गोष्टीचा झाला की जिथं सरकार फेल झाली तिथं गावकरी पुढे आले आणि स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी शाळा एवढी सुंदर केली, एवढी हायटेक केलेली आहे. तर याच्यावरनं एक हे दिसतं की ग्रामीण भागातल्या शाळा चांगल्या तर केल्या जाऊ शकतात जर तुम्ही तसं इंटेन्शन दाखवलं तर हे त्या गावकऱ्यांनी दाखवून दिलेले आहे. आणि जर हे गावकरी करू शकतात तर मला वाटतं जर सरकारची थोडीफार मदत भेटली ना तर देशात अशा लाखो शाळा आपण ग्रामीण भागात बनवू शकतो, ज्याच्याने ज्या ग्रामीण भागातले मुले त्यांचं भविष्य बदलू शकतं. आपण अनेक शाळा बघितल्या, काचा फुटलेल्या दिसल्या. हो. धक्कादायक म्हणजे जे बॅनर देखील, जे उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर समोर आले. हो, आणि तेच मी सांगतोय ना की जर सरकारवर अवलंबून राहिलो तर तशी एक परिस्थिती आहे. आणि इथे होतं की गावकऱ्यांनी स्वतःहून स्वतःच्या स्वखर्चातून ही शाळा चांगली केलेली आहे. मला सांगण्यात आले की कोविडच्या काळात जेव्हा सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा या गावातल्या तरुणांनी जे बाहेर शिकायला गेले होते त्या तरुणांनी फंड रेझिंग करून ही शाळा उभा केलेली आहे. गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी 500-500 रुपये देऊन ही शाळा उभा केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तर जर आपण एक जर गोष्ट पाहायला गेली, जर लोक एकत्र आली, एका चांगल्या इंटेन्शननी जर एकत्र आली तर बदल नक्कीच घडू शकतो. हे आता चालूच असणार आहे. हे आता मी प्रत्येक जागी जाईल. आता मी बघितलं की होते अभिजित दिपके यांनी पिंपळदरी येथील स्मार्ट शाळेची सध्या पाहणी केलेली आहे आणि या शाळेचा आदर्श गावा देखील असं देखील त्यांनी सांगितलं पाहण्यामध्ये.